चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ. शुभ संध्याकाळ. शुभ संध्याकाळ. काल आपला झाला नाही कार्यक्रम, पण सुलक्षणा मॅडमनी घेतलं ध्यान. सुलक्षणा मॅडमना धन्यवाद त्याबद्दल की त्यांनी ध्यान कंटिन्यू केलं. काल नेटवर्कच नव्हतं. ओंकार ध्यानाला पण लगेच बाहेर पडले मी. तर आज पाहूयात. आज काही लाईट नाही गेलेली, लाईट आहे. दोन नेटवर्क काल नव्हतेच, लाईट पण नव्हते. तर आपण हे करत आहोत. जेम्स रेडफिल नावाचं पुस्तक, ऑथरचं पुस्तक घेतलंय, सिक्रेट ऑफ शंभाला. तर चला आता आपल्याला आपण श्रद्धा मॅडमनी काल प्रश्न विचारला होता की एनर्जी जास्त झालेली ओळखायची कशी. आहेत का श्रद्धा मॅडम? चाफेकर मॅडम आहेत का? नाही, नाही आहेत. ठीक आहे, मग चला. Perceiving this mysterious flow, I knew remain the central experience of real spirituality, direct evidence that something deeper was operating behind the scenes of the human drama. The problem has always been the sporadic nature of this perception. It comes along for a while to entice us and then just as quickly disappears. म्हणजे इथं ऑथर म्हणतो की मिस्टेरियस फ्लो जेव्हा सुरू होतो, आश्चर्यकारक ऊर्जा फ्लो सुरू होतो. जसं आपण बघतो सिंक्रोसिटी, काय तुम्हाला मनात आलं मी उत्तर दिलं, किंवा म्हणायचा अवकाश की व्यक्ती येऊन उभी राहते. काही काही सिंक्रोसिटी योगायोग आपण असं म्हणतो, एकाच वेळेला सगळ्या घटना घडतात, मनात आलं काय घटना घडून जाते. तर हे जे मिस्टेरियस फ्लो असतात, आश्चर्यकारक फ्लो जीवनात सुरू होतात, तर हे सेंट्रल एक्सपिरियन्स ऑफ रिअल स्पिरिच्युअलिटी. म्हणजे आपण अध्यात्म अध्यात्म म्हणतो ते काय, तर ऍक्च्युली आपला स्वतःचा जो काही प्रवास आहे, की आपण कोण आहोत. ठीक आहे, मंगलधेंड आहे, इंजिनियर आहे, विहंगमचं काम करते, हे काही मंगलधेंड नाहीये. मग ज्या वेळेला मी माझ्या आध्यात्मिक जीवनावर फोकस करते, त्यावेळेला मला एक एक उलगडू लागतं. काय उलगडू लागतं? की माझं तत्व, म्हणजे मी म्हणजे तत्व. लक्षात घ्या, तत्व फार महत्वाचं आहे. कारण मी जे म्हटलं देव बोलतो, किंवा आता मी शिवसरोदय शास्त्राच्या ह्याच्यावर एक्सपिरियन्स टाकला, माझं ॲटो रेटिंग होत होतं. मग ते चॅनलिंगच होतं, म्हणून तर बंद केलं ना ॲटो रेटिंग. मी लगेच बंद केलं, मला कळलं की एक 4-5 7-8 झाली असतील लिहून, पण मला जेव्हा कळलं बंद केलं. तर हे जेव्हा मी म्हणते आता, त्यावेळेला मी शिवसरोदयमध्ये एक्सपिरियन्स टाकते, म्हणजे की मला बाबांनी सांगितलं, अगं तू अमावस्येला काय येते गणेशपुरीला, तू पौर्णिमेला ये. हे बाबा म्हणाले म्हणजे कोण म्हटलं? बाबा म्हणजे नित्यानंद बाबा बोलतात का? ऊर्जा बोलते ती. पण आपली जे श्रद्धा असते, आपण ज्या ऊर्जेला कनेक्टेड होतो, म्हणजे आपलं श्रद्धास्थान जे असतं, भले शिर्डीचे साईबाबा असू देत, भले आपले गजानन महाराज असू देत, भले मी म्हंटल बाबा म्हणाले मला, तर तिथे ती ऊर्जा असते. मग हे जे मिस्टेरियस फ्लो सुरू होतात, तो एक मला संदेश होता ना, अगं तू पौर्णिमेला येत जा, अमावस्येला काय येते. आणि हे ऊर्जा आपल्याला गाईड करत असते. तर असं जे काही आहे ते रिअल स्पिरिच्युअलिटी सुरू होते, म्हणजे तत्व आपल्याला कळायला लागतात. आपलं पण तत्व आपल्याला कळायला लागतं, म्हणून तत्व खूप महत्वाचं आहे. हे पंचमहाभूत आपलं जे ते आपण आता थ्री थ्री डायमेन्शनल युगात आहोत आपण आता. पंचमहाभूत म्हणतो आपण त्यांना, पंचतत्वांनी बनलंय सगळं ब्रह्मांड, आपलं शरीर सुद्धा. पण आपण जसं आता पृथ्वी हायर आयामात जाणार आहे, तशी तत्व कमी होणार, कारण वरती सगळं आकाश तत्व आहे. वर 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 जसं आपण जाऊ, तस तशी तत्व वेगळी वेगळी होत जातात. आता हे आकाश तत्व मी घेतीये, मी तुम्हाला सांगितलंय, मी आकाश तत्व घेतीये. सॉरी, हे मी दुसऱ्या ठिकाणी काढलास. मी आकाश तत्व घेतीये. कुठं घेतीये? लिव्हर वर घेतीये माझ्या.
आकाश तत्वाच्या या 2 जागा आहेत. करंगळीच्या, उजव्या करंगळीच्या बरोबर खाली किंवा ही. आणि मी लिव्हरवर घेतीये. हिप लिहा आणि लिव्हर. तर बहुतेक हां, पण हे मी लिव्हरवर घेतीये. का तर माझं जन्मतारखेप्रमाणे तत्व होतं वायू ऑर्गनही लिव्हरच होता. आणि मी आता आकाश तत्व घेतीये. कारण जायचंय आता मला. मला वेध लागलेत. मला काही दुखत खुपत नाहीये, पण मी एक प्रयोग करून बघते, की माझं आकाश तत्व मी वाढवतेय बस. कारण वरती आपल्याला हायर आयर्नमध्ये जायचं म्हणजे आकाश तत्व आपलं राहिलं पाहिजे शिल्लक. म्हटलं बघू करून थोडंसं आणि हे जन्माचं पण आहे आणि काय होतंय बघूयात आकाश तत्वानी असं चाललाय प्रयोग. तर हे पंचतत्व शरीर बनलंय आणि ते पंचतत्वांनाच मिळतं मेल्यावर. तर हे जेव्हा मिस्टेरियस फ्लो असतो, त्यावेळेला रिअल स्पिरिच्युअलिटी सुरू होते. रिअल स्पिरिच्युअलिटी म्हणजे आपलं तत्व आपल्याला कळायला लागतं. प्रत्येक गोष्टीत आपण ऊर्जा बघायला शिकतोय, आता तत्व बघायला शिकतोय, ब्रह्मांडाची रहस्य कळायला लागतात. जसं मला बाबा म्हटले, "अगं तू पौर्णिमेला ये." तसं योग्य डायरेक्शन सुरू होतात. ते बाबा म्हणतील असं काही नाही, ऊर्जा सांगते आपल्याला, गाईड करते. का तर आपलं कनेक्शन, आपलं तादात्म्यता वाढत जाते हायर ऊर्जेशी. हे इथे ऑथर म्हणतो. आता ह्युमन ड्रामा सीन्स येतात. हे कसं कळतं? ह्युमन ड्रामा डोळ्यासमोर सीन येत जातात आपल्याला. काही कोणी व्यक्ती येते, काही बोलेल, काय म्हणेल असं होत जातं. आणि आपलं परसेप्शन वाढत जातं. म्हणजे एखाद्या घटनेकडे बघायचं जो काही दृष्टिकोन आहे, तो आपला बदलत जातो. परसेप्शन बदलत जातं. तर हे ऑथरनी म्हटलंय म्हणजे इतकं या पुस्तकात खूप छान छोट्या आहेत, पण खूप मोठ्या गोष्टी आहेत. त्या समजून घेतल्या पाहिजेत. आता देअर वेअर स्टडीइंग द इफेक्ट ऑफ प्रेइंग. आता इथे काय सीन चाललाय, की ऑथर गेलाय काठमांडूला, नेपाळच्या जवळ. आता त्याला जायचंय शंभालामध्ये, तिबेटच्या मध्ये जे आहे ते. त्याचा मित्र तर त्याला ज्यांनी सांगितलंय, बोलवलंय तो भेटलाच नाहीये. हॉटेलमध्ये गेल्या-गेल्या वेगळे-वेगळे सीन दिसायला लागतात. सस्पिशियस माणसं दिसायला लागतात. कारण नाही बघा चायना बाउंडरीवर आहे आणि चायना येऊन देत नाही तसंही तिबेटमध्ये कोणाला. आणि ते वॉचच ठेवून असतं सगळ्या बाउंडरीजवर. तर इथे ऑथरला तसंच घडतंय. हॉटेलमध्येच गेल्यावर सगळं डिटेक्टिव्ह सुरू झालं. मग आता ऑथर काय वर्णन करते. दे वेअर स्टडीइंग द इफेक्ट ऑफ प्रेइंग फॉर द पीपल who have medical problems and found that patients who received regular prayers from others had fewer complications and got well faster even when they weren't aware that prayers were being said. It's undeniable proof that the force of prayer is real. But they also found something else. They found that the most effective prayer of all was structure, not as a request, बट ॲज अॅन अफर्मेशन. बघा, म्हणून प्रेयर जरी इथे ऑथरनी म्हटली, ती आपण ज्याला प्रेयर समजतो ते नाही. आता हे काय चाललंय? वर्णन चाललेलं आहे, की आय लुक्ड अराउंड, एव्हरीबडी एल्स सीम टू हॅव रिटर्न टू देअर रीडिंग्स अँड ही वॉज पॉइंटिंग टू समथिंग इन द पेपर अँड मूव्हिंग हिज चेअर अराउंड टू गेट क्लोजर टू मी. दे हॅव रिलीज अनदर प्रेयर स्टडी. ही ॲडेड, इट्स फॅसिनेटिंग. आता रिसर्च पेपर बद्दल बोलणं चाललेलं आहे आणि तिथे हॉटेलमध्ये सांगते ऑथरला कोणीतरी, की त्यांचा नुकताच एक रिसर्च पेपर आला बाहेर आणि त्या रिसर्च पेपरमध्ये असं म्हटलेलं आहे, की प्रेयरचा इफेक्ट बघितला त्यांनी. कसल्या प्रेयरचा? प्रार्थनेचा इफेक्ट. मेडिकल प्रॉब्लेम ज्यांना ज्यांना होते म्हणजे शारीरिक रोग, आजार ज्यांना ज्यांना होते, त्याच्यावर त्यांनी प्रयोग केला आणि त्यांना असं आढळलं, की प्रेयरचा इफेक्ट खूप जास्त होतोय. आता रेग्युलर प्रेयर्स म्हणजे इथे असा तो स्टडी होता. समजा 10 लोकांना रोग झालाय आणि त्या 10 लोकांबद्दल दुसऱ्याच कोणीतरी प्रार्थना, प्रेयर केल्यात. दुसऱ्या कोणीतरी, की आता त्या 10 रोग्यांना माहिती पण नाहीये, की आपल्यासाठी कोणी प्रार्थना करतंय. तरी सुद्धा ज्यांच्याबद्दल प्रार्थना म्हटल्या गेल्या दुसऱ्यांनी, ते लवकर हील झाले. त्यांना माहिती पण नाहीये आपल्याबद्दल प्रार्थना कोणी म्हणते. बघा, स्वतः प्रार्थना रोग्यांनी म्हटली तर फरक पडणारच आहे. पण दुसरे कोणीतरी आपल्यासाठी प्रार्थना करतात हे माहितीच नाहीये. तरी सुद्धा ज्यांच्याबद्दल प्रार्थना केली गेली ते हील लवकर झाले, असा हा रिसर्च होता.
इवन वेन दे वेअरंट अवेअर दॅट प्रेयर्स वेअर बिंग सेड. त्यांना काहीही माहिती नव्हतं की प्रेयर्स म्हटली जाती आहे. इट्स अनडिनायबल प्रूफ. म्हणजे कोणी ऍक्सेप्ट करणार नाही, पण हे प्रूफ आहे. म्हणजे साक्षात प्रूफ आहे. फोर्स ऑफ प्रेयर इज रिअल. पण आता तुम्ही असं नाही समजायचं, मग मॅडम तुम्ही आम्हाला का प्रेयर म्हणून देत नाही. आता एका मॅडमच्या आईला काही झालं होतं, मी नका म्हटलं प्रेयर बिअर करू. मग असं का? तर आता आपल्याला कर्मात अडकायचं नाहीये. आपण काही गोष्टी शिकल्या पाहिजेत. आपण मॅनिफेस्टेशन करतो. पण ठीक आहे, अगदी अवघड होतंय आपल्याला, तर मॅनिफेस्टेशन करायचं. नंतर मॅनिफेस्टेशन करायचं नाहीये. त्याच्यात लर्निंग काय घ्यायचंय ते बघायचंय. आपला रिस्पॉन्स बदलायचा आहे, ॲक्सेप्टन्स वाढवायचा आहे. हे जास्त पुढं-पुढं हायर स्टेपवर. तसंच इथे प्रेयर म्हणजे काय म्हटलंय ऑथरनी, नॉट ॲज अ रिक्वेस्ट. आपण विनंती करतो ना, "बाबा, बाबा, बाबा माझ्या आईला वाचू देत किंवा माझ्या मैत्रिणीला वाचू देत." अरे, 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 अरे! देवा रे! वाचव रे त्याला. रिक्वेस्ट, विनंती, कृपा करते मी. कृपा करते, त्याच्या यातनं थांबव. ही झाली प्रार्थना. तर इथे ही प्रेयर अपेक्षित नाहीये. इथे ही म्हटली नाही. बट ॲज अॅन अफर्मेशन. आपण जे करतोय ते. अफर्मेशन म्हणजे तो बरा झाला. बरा झाला माहिती नाही कशाने. आपण काय केलं का? आपण फक्त म्हणतोय बरा झाला बस. आपण काही त्याच्यासाठी काही म्हणत नाही, "बाबा त्याला वाचू दे, मी असं करेल, मी येईल भेटायला तुला," असं नाही. तो बरा झाला. अफर्मेशन आणि प्रेयरमध्ये फरक आहे. विनंती नाही. अफर्मेशन म्हणजे तिथे गॅरंटी आहे. बरा झाला, अफर्मेशन. तर इथे हा फरक समजून घ्या आणि आपण अफर्मेशनच करतोय. ध्यानातनं आपलं सगळं चक्रध्यान, काय-काय आहे अफर्मेशनचीच थेरपी आपण वापरलेली आहे. जरी त्याला ध्यान म्हटलंय, तरी त्याच्यात आपण हीलिंगला अफर्मेशन्सच वापरतो. आता ते तुम्ही किती भावना होता, इमोशन्स होतात त्याच्यावर रिझल्ट्स आहेत. आता इथे अजून एक सांगायचंय, की आपल्याकडे साधक बरेच आहेत. दुसऱ्यांसाठी काही केलं तर स्वतःवरही उमटतं. या बऱ्याच स्टोरी मला साधकांच्या माहिती आहेत. म्हणून मी अलीकडे सांगते, तुम्हाला घ्यायचंय दुखणं घ्या. मग तुम्हाला काढायचे बाहेर त्यांना काढा. हे बघायला लागेल आपल्याला. ठीक आहे? आपल्याला तयारी असेल त्याचं दुखणं आपल्याला आलं चालेल, तुम्ही खुशाल करू शकता. आय एम नॉट शुअर व्हॉट यू मीन. आता अफर्मेशन्स तो म्हणतो काय म्हणतोय तो मला कळत नाही. ही वॉज स्टेरिंग ॲट मी विथ क्रिस्टल ब्लू आईज. दे सेट अप द स्टडी टू टेस्ट टू टाइप्स ऑफ प्रेयर. आता त्यांनी 2 टाइपच्या प्रार्थनेचा स्टडी केला. फर्स्ट वॉज जस्ट आस्किंग गॉड. देवाला फक्त मागितलं. ऑर द डिव्हाइन काय म्हणतो आपण, देव कुठल्याही धर्मातला असू देत, काही असू देत, डिव्हाइन असू देत, त्याला फक्त मागितलं. ही पहिल्या टाइपची प्रार्थना. टू इंटरव्हीन टू हेल्प सिक पर्सन. मध्ये ये बाबा, त्याला वाचव रे, हा आजारी आहे. ह्या एक टाइपची प्रार्थना. ऑदर वॉज टू सिम्पली अफर्म. दुसरं म्हणजे फक्त अफर्मेशन्स विथ फेथ. विथ फेथ म्हणजे विश्वास. दॅट गॉड विल हेल्प द पर्सन. आता काय आहे दुसऱ्या ह्याच्यात विश्वास आहे की देवाने मदत केली, झाला बरा, बाहेर आला. विल हेल्प, तो हेल्प करणारच देव. डू यू सी द डिफरन्स? कळला डिफरन्स? आय एम स्टील नॉट शुअर. तो म्हणतो मला काही कळला नाही. परत हा म्हणतो अ प्रेयर दॅट आस्क गॉड टू इंटरव्हीन अश्युम्स दॅट गॉड कॅन इंटरव्हीन. पहिल्या प्रार्थनेत गॉडला रिक्वेस्ट केली, विनंती केली, याच्यामध्ये अझम्पशन आहे गॉड करेल पण बरं, नाही करेल पण बरं. माहिती नाही काय याचं भाग्य आहे, कुठल्या अवस्थेला नेणार, देव वाचवेल, नाही वाचवेल, बरा करेल, नाही बरा करेल. ही पहिल्या टाइपची रिक्वेस्ट. इट अश्युम्स दॅट वी हॅव नो रोल एक्सेप्ट टू आस्क. आपला रोल तिथे काहीच नाही, फक्त विचारण्याशिवाय. द अदर फॉर्म प्रेयर अश्युम्स दॅट गॉड इज रेडी. दुसऱ्या प्रार्थनेमध्ये आपण गृहीत धरलेले की गॉड तयारच आहे आणि त्याला हेल्प केलेलीच आहे गॉडनी. विलिंग बट हॅज सेट अप द लॉज ऑफ ह्युमन एक्झिस्टन्स so that whether the request is fulfilled
डिपेंड्स इन सम पार्ट ऑन द सर्टनिटी ऑफ आवर बिलीफ दॅट इट विल बी डन. म्हणजे आता आपला दुसऱ्या टाईपच्या प्रार्थनेमध्ये आपला विश्वास आहे की गॉड मदत करणारच आहे. आपली बिलीफ आहे गॉड मदत करणारच आहे, गॉडने त्याला वाचवलेलं आहे. हे विश्वासाचं फळ आहे. म्हणून मी म्हणते आपण जे वन भटकतो ना, कुठेही जा, इकडे जा, तिकडे जा, तिकडे जा, तिकडे जा, त्यावेळेला हे फक्त लक्षात ठेवलं पाहिजे की आपण जातोय आणि आपल्याच पावरनी आपण काही घेऊन येणार आहे. बस मग कुठं जायचं? ऊर्जेनी जोडायचं, ऊर्जा घ्यायला जायचं, हायर ऊर्जा करायची, इंटेन्शन ठेवायची, संकल्प ठेवायचे. अफर्मेशन्सच एक संकल्प म्हणजे आपले. आपण काय म्हणतो काम झालं, हे अफर्मेशन्सच आहे आपलं. हे आपण आपलीच पॉवर वापरतो फक्त तिथे जातो की एक ऍडिशनल आपल्या जी काही विश्वास आहे, आपली शक्ती, आपली पॉवर आहे, तिथे अजून हायर ऊर्जा घ्यायला येतो आपण. पिरॅमिड म्हणा, कुठं जातो तिथे. पण हे जर लक्षात नाही घेतलं आणि तो वाचवेल, हे वाचवेल, ते वाचवेल, तर थोडं कमी फळ येणार आहे, लक्षात घ्या. म्हणून जायची गरज आहे का? जर इथे निगेटिव्हिटी असेल, इथे श्रद्धा नसेल किंवा तो गेला त्याला फायदा झाला म्हणून चाललो, होत नसतं अशाने. आपण निगेटिव्ह ऊर्जेत ते होत नसतं. म्हणून मी म्हणते जे ध्यान करतात त्यांना आम्ही देतो पंचकर्म सुद्धा. कारण पंचतत्वात सुद्धा त्यांनी तसंच म्हटलंय. तुमचं असेल तर होणार. नाही तर बघा ना, म्हणजे मी काल उदाहरण दिलं, अजून कुठे केव्हाच परवाच मेसेज टाकलाय, काय झालंय? उत्तर नाहीये अजून. दुसऱ्याही मॅडमचं उदाहरण दिलं की काय केलं त्यांनी, अजून उत्तर नाही त्यांचं. पण पंचतत्व ग्रुपवाले बघतायत, काहीच नाही. हो मॅडम करते, काहीच नाही आलेलं. म्हणजे आम्ही वेडे 2-2 तास घालवायला तुमच्यासाठी, सगळी टीम. तुम्ही काय करताय बघा, नाही येत. 2 उदाहरण आहेत माझ्या ग्रुपला आता. मग त्यांनी सांगून ठेवलंय, करायचं आणि सोडायचं. तुमची इन्व्हॉल्वमेंट नाही घालायची. त्यांनी पण सांगितलंय, लक्षात घ्या. आता 2-3 बरे झाले ग्रुपवरचे. पण मी अभिनंदनही केलं नाही. ज्यांनी चिकित्सा केली त्यांची घेतली, त्यांना दिलं, ठीक आहे. त्यांच्याच हे नाही झालं. आपण जर म्हटलं ना आपण बरं केलं, आपल्याला यश आलं, किंवा मी देताना म्हटलं बरं वाटू दे, ते उलटतंय. म्हणून आम्हाला सांगून ठेवले, अजिबात इन्व्हॉल्व व्हायचं नाही. झाले बरे झाले, नाही झाले नाही झाले, त्यांच्या ह्याच्यावर सोडून द्यायचं. म्हणजे पंचतत्ववाल्यांना सुद्धा कळतं की आपण कोणाचं काही बरं करायचं नाही, माध्यम ठरायचं. दिली ऊर्जा, तू घे बाबा, तुझं नशीब, तुझा विश्वास. पहिला तुझा विश्वास. तुझा विश्वास असेल तर तू करशीलच, आणि करशील तर तुला हे तत्व वाढणार आहेच आहे. दोन्ही यांनी वाढणार आहे. एनर्जी तिथे त्या ऑर्गनला पण मिळणार आहे आणि श्रद्धेच्या ह्यानी पण मिळणार आहे. श्रद्धा नसेल, नाही होणार. नुसतं लावलंय, नाही होणार, जास्त होणार नाही. ठीक आहे, या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत आयुष्यात. तर इथे या पॅरेग्राफात हेच म्हटलंय. मग वेदर द रिक्वेस्ट इज फुलफिल डिपेंड्स ऑन सम पार्ट्स ऑफ सर्टनिटी ऑफ आवर बिलीफ. बिलीफच आहे. सो आवर प्रेयर मस्ट बी अन अफर्मेशन. म्हणजे म्हणून आपली प्रार्थना ही अफर्मेशन्स पाहिजे. दॅट व्हॉइसेस दिस फेथ. बघा, व्हॉइसेस म्हणजे ही फेथ आहे ना, तो विश्वास आला पाहिजे. आपण काय म्हणतो, झाला तो बरा. आणि जसं काल मॅडम म्हटलंय, श्रद्धा मॅडम, जास्त ऊर्जेत जाण्याचं काय इंडिकेशन, हेच मॅडम, आहे. तुमच्या शब्दाला पॉवर येते. हा, कोण बोलताय? मी स्मिता लपालीकर बोलते. मॅडम, मला आपल्याला एक गोष्ट सांगायची आहे. मी हा, रोज आता 2.5 महिने झाले रोज पाण्याला अफर्मेशन देते. रोज अष्टकमय तयार होतं आणि माझं क्रिएटिन पण एकदम कमी झालं मॅडम. रोज मी छान. अफर्मेशन देत आणि हार्ट मेडिटेशन पण करते. तर माझं आता 3-3चं 2-2 झालं मॅडम. सगळे काय रिपोर्ट 2 खूप झालं? चांगले आले माझे तीन मॅडम. तीनचं 2-2 काय खूप झालं? खूप धन्यवाद. खूप खूप कोटी कोटी नमन. आत्मवंदन मॅडम, मॅडम, 3-3चं आपल्या 2-2 सर्वांना. काय झालं? क्रिएटिन कमी झालं खूप नाही, 3चे माझं. 2 झाले का? हो, छान, पुष्कळ अभिनंदन. बघा, कमी झालं. बघा स्मिता लापलीकर मॅडमचा अनुभव बघा.
आत्मांतर. नागपूरवरून आल्या त्या मॅडम धडपडत पिरॅमिडला, माहितीये? किती वय आहे मॅडम तुमचं सांगा? 66. व्हिडिओ करा की सुरू जरा. काल तुम्ही फोन केला होता, सॉरी मी खूप बिझी होते. हा ठीक आहे मी ना मॅडम. नंतर बघितला. हो आणि हो. मग ना माझा चार्ज पण नव्हता काल मोबाईल. हो बघा मॅडम, किती आहे वय? 66. 66 वय आहे. बघा. हो आणि किती श्रद्धेने करत, खूप श्रद्धा आहे त्यांची. आपण उदाहरणं ऐकली, तुमची उदाहरणं सांगितली होती मी, की कसं कुत्रांनी साथ दिली, रस्ता दाखवला, हे सगळं सांगितलंय यांना. हो आणि किती आपले प्राण्यांमधनं सुद्धा आपल्याला गायडन्स मिळतो. हो हो तर खूप मॅडम. खूप ते सांगितलं मी यांना. हो तर का. धन्यवाद स्मिता मॅडम, 2 बंदर धन्यवाद. होते आणि एक कुत्र होत, कुत्री हम्म, होती म्हणजे. छान. बघा, फायदा ऐका अफर्मेशनचा, म्हणून तर आपण अंमलात आणतो. चला जाऊयात पुढे. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. कोटी. धन्यवाद. तर हे उदाहरण मॅडमनी लगेच दिलंय. म्हणून आपली श्रद्धा आपण घालतो पाण्यात रोज. आज सुद्धा करा तुम्ही. So our prayer must be an affirmation that voices this faith. In the study, this kind of prayer provided to be most effective. सगळ्या रिसर्च मध्ये हे सगळ्यात जास्त महत्वाची, इफेक्टिव्ह, परिणामकारक पद्धत सांगितली गेली प्रेयरची, प्रार्थनेची. पूर्वी आपण कशा प्रार्थना करत होतो हे बघा. पूर्वी सुद्धा आपण म्हणतच होतो ना, माझं हे होऊ दे रे देवा, देवा माझे 2 लाख गेलेले मिळू देत रे, देवा माझं घर होऊ दे रे, असं म्हणायचो आपण. आता फरक काय त्या प्रार्थनेत? माझं घर झालं, माझे पैसे आले, विश्वास ओतलाय. मग हा विश्वास नुसत्या शब्दांनी ओतलाय का भावनांनी ओतलाय, इमोशन्सनी ओतलाय, हृदयाने ओतलाय? हे महत्वाचं. इथे ऑथर तेच सांगतोय आणि आपण ते इम्प्लिमेंटच करतोय. ऑल द ग्रेट प्रेयर्स इन द बायबल आर नॉट रिक्वेस्ट. बायबलमध्ये असंच आहे, दॅट विल बी डन, इट विल बी डन. ठीक आहे. तर दे आर अफर्मेशन्स. ठीक आहे, आपल्याला काही हे जास्त डिस्कस करायचं नाही. आता पुढचा पॅराग्राफ. दे मेंटेन that if our expectations, our faithful assumptions are what makes prayer work, then each of us is beaming a force of prayer energy out into the world all the time, whether we realize it or not. मला हसतात ना लोक, काय संकल्प, काय संकल्प, काय लिहायचे, काय लिहायचे. बघा काय होतंय, ऑथर काय म्हणतोय बघा. मी म्हंटल नाही, पुस्तक सुद्धा मला प्रूफच आहे, मी काय करते सांगते तुम्हाला त्याचं. दे मेंटेन दॅट इफ आवर एक्सपेक्टेशन्स, आपल्या अपेक्षा, आवर फेथफुल अझम्पशन्स, आपले अझम्पशन्स, आपलं फेथफुल आहे. आपण एक उदाहरण म्हणून घेतो, माझे 2 लाख मिळाले, माझा फ्लॅट झाला, ही उदाहरणं मी आत्ता बोलले. झाला म्हणतो आपण, आपली ही एक्सपेक्टेशन आहे, अपेक्षा आहे. मग काय होतं यानी? व्हॉट मेक्स प्रेयर वर्क. प्रेयर, आपली प्रार्थना तर होतेच होते, पण पुढे काय लिहिले बघा. देन ईच ऑफ अस इज बीमिंग अ फोर्स ऑफ प्रेयर एनर्जी. म्हणजे आपण काय करतो, आपली इच्छा तर पूर्ण होणारच आहे, पण ज्या वेळेला आपण हे करतो त्यावेळेला सगळा फोर्स आपण अट्रॅक्ट करतो. बीमिंग ए फोर्स, फोर्स अट्रॅक्ट करतो. कशाला? प्रेयर एनर्जीला. आउट इन टू द वर्ल्ड, सगळ्या जगात पाठवतो ऑल द टाइम. जेव्हा जेव्हा आपण म्हणतो माझे 2 लाख आले, माझे 2 लाख आले, हृदय समजा, हृदय मेडिटेशन घेऊ. काय होतं हृदय मेडिटेशननी? मला गुलाबाचं फुल मिळालं, माझं गुलाबाचं फुल मिळालं, माझा फ्लॅट झाला, माझा फ्लॅट झाला. हे जेव्हा करतो त्यावेळेला सगळी एनर्जी आपण पाठवतो इन टू द वर्ल्ड ऑल द टाइम. आपण म्हटलं एक विचार पृथ्वीला 3.5 वेळा प्रदक्षिणा मारून येतो. ही सगळी एनर्जी आपण निसर्गात सोडतो, वेदर वी रिअलाइज इट ऑर नो. डू यू सी हाऊ धिस इज ट्रू? बघा. आणि म्हणून हृदयाची ताकद वाढते, कारण ही सगळी आपण पाठवलीये.
म्हणजे हृदयाचा ऑरा असा 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 करतोय आपण. आपल्याला वेड लागले म्हणून मागत नाही आपण. आपल्याला हे स्ट्रॉंग करायचंय, अट्रॅक्शन करायचं. इथे उघडलं की भाग्य उघडतं. इथे उघडलं तर आपण आता मोक्ष पावणार आहोत. हे महत्वाचं झालंय. हे महत्वाचं झालंय. म्हणून हे सगळं करतोय, म्हणजे मागण्यासाठी पण नाहीये काही. हे सगळं स्ट्रॉंग करण्यासाठी चाललंय. चक्रा हृदय चक्र अलाइनमेंट चाललीय. 6वा कप्पा हृदयाचा ओपनिंग चाललाय. त्याच्याबरोबर भाग्य उजळणारच आहे. त्याच्याबरोबर मोक्ष मिळणारच आहे. किती सुंदर ना? म्हणजे स्पिरिच्युअल ग्रोथही होणार आहे ह्यामुळे. मग तिथे मला काही मागायचं नाहीये, तर दुसरं मागा. किती सुंदर छान असेन्शन झालंय. डोळ्या देखत आपण सुवर्णयुगात आलो. डोळ्या देखत अलगद सगळ्या गॅलेक्सीला आपण शिफ्ट केलंय. काय हरकत आहे? काहीही घ्या ना. झाडांबद्दल घ्या, पर्वतांबद्दल घ्या, कशाबद्दलही घ्या. ते ऑथरनी म्हटले. आता पुढे ही कंटिन्यूड विदाउट वेटिंग फॉर मी टू आन्सर. इफ प्रेयर, त्यांनी काही वाट बघितली नाही बोलणाऱ्याने. तो कंटिन्यू करत गेला. इफ प्रेयर इज अन अफर्मेशन बेस्ड ऑन आवर एक्सपेक्टेशन्स, आवर फेथ, देन ऑल आवर एक्सपेक्टेशन्स हॅव अ प्रेयर इफेक्ट. आपण जर फेथनी केलं, आपण जर अफर्मेशन म्हणजे हो झालेली गोष्ट या टाईपमध्ये बोललो, तर सगळं आपल्या एक्सपेक्टेशन प्रमाणे होतं. आवर फेथ, देन ऑल आवर एक्सपेक्टेशन्स हॅव अ प्रेयर इफेक्ट. मग प्रार्थनेचा परिणाम मिळतो, नाही तर नाही. वी आर इन फॅक्ट प्रेइंग ऑल द टाइम फॉर सम काइंड ऑफ फ्युचर फॉर अवरसेल्स. आपण भविष्यातच असतो बऱ्याचदा. आपण प्रेयर करतच असतो आपल्यासाठी आणि दुसऱ्यांसाठी. वी जस्ट आरंट फुल्ली अवेअर. आपल्याला फक्त अवेअरनेस नसतो आपण काय करतोय ते. आपले जे विचार चालू असतात, अरे मुलाचा असू दे, नवऱ्याचा असू देत, आपलं असू देत, हे आपल्याला अवेअर नसताना आपण करत असतो. पण अवेअरनेस मध्ये केलं तर त्याला काही मिनिंग येईल ना. ही लुक्ड ॲट मी ॲज दोज ही हॅड जस्ट ड्रॉप्ड अ बॉम्बशेल. Can you imagine? He continued. Science is now confirming the assertions of most esoteric mystics of every religion. आता सायन्सला हे सगळं कळत चाललंय. पूर्वी नव्हतं. ऍक्च्युली पूर्वी ऊर्जा पण एवढी नव्हती. आता ऊर्जा भरभरून द्यायला मिळाली. आपलं दुःख दूर होणार आहे ना. आपण दिवस बघणार आहोत ते. बघणार आहोत. वर गेलो तरी बघणार आहे. कारण आपण म्हणजे काही शरीर नाहीये. हे सगळं सुख बघणार आहे. आपल्या डोळ्यांपुढे होणार आहे. भले या शरीराने असू देत नाही तर नसू देत. सुखाचे दिवस आलेत आता. एझोटेरिक बघा, एझोटेरिक आहे, मिस्टिक्स प्रत्येक धर्मामध्ये हे आहे. आता सगळ्यांना कळत चाललंय हे सायन्स. दे ऑल से वी हॅव अ मेंटल अँड स्पिरिच्युअल इन्फ्लुएन्स ऑन व्हॉट हॅपन्स टू अस इन आवर लाईफ. आता सगळ्यांना कळत चाललंय आपल्या जीवनात जे होतंय त्याचा स्पिरिच्युअलचा इफेक्ट आहेच, मेंटल कंडिशनचा इफेक्ट आहे. म्हणून आपण म्हणतो सगळं जीवन आपण आपल्यावरच अवलंबून असतं. रिमेंबर द स्क्रिप्चर्स अबाउट हाऊ फेथ द साइज ऑफ ए मस्टर्ड सीड कॅन मूव्ह माउंटन्स. मोहरीचा दाना सुद्धा पर्वताला उचलू शकतो. आपल्या जवळ हे सगळं आहे शक्ती. आपणही उचलू शकतो पर्वत. व्हॉट इफ दिस ॲबिलिटी इज द सिक्रेट ऑफ ट्रू सक्सेस इन लाईफ, ऑफ क्रिएटिंग ट्रू कम्युनिटी. His eyes twinkle as though he knew more than he was saying. We all have to figure out how this works. It's time. तो म्हणतो आता हे सगळं शोधलं पाहिजे की मोहरीच्या दाण्याने सुद्धा पर्वत कसा उचला जाईल. पंचतत्वमध्ये आहे बरं का, मोहरीचा दाणा लावतात, मेथीचा दाणा लावतात. चिकित्सा एक एक मेथीच्या दाण्याने सुद्धा खूप शरीराचं हे होऊ शकतं. तर हे सगळं या पुस्तकात हे सगळं म्हटलेलं आहे. Please, I will come back at 8 tomorrow morning. Will has already arranged a flight and visa for you. आता तिथून पुढे जायचंय, काठमांडूच्या पुढे जायचंय ल्हासाला. प्रवास आहे ना. आणि तिथं तो काय आलेला नाही त्याचा मित्र, पण तरी ते दुसरा त्याला कोणीतरी भेटतो. दुसऱ्या बरोबर प्रवासाला जायचं ठरतं. फ्लाईटचं तिकीटही तो काढून आणतो. यू हॅव मच अँगर. आता दोघं जे आहेत ना, एक भडकू आहे. ऑथर आहे तो भडकू आहे थोडा.
तो ना प्रत्येक वेळेला कोणी भेटलं, लगेच त्याची निगेटिव्हिटी जागृत. आता हा आपल्याला काही करणार आहे का? आता पुढे जायचंय का नाही जायचंय? असा तो असतो. आणि त्याच्याबरोबर जो दुसरा असतो, तो त्याला या गोष्टी शिकवत असतो. "अरे, तुझ्या विचाराने ही इव्हेंट घडवून आणली. अरे, तू असा विचार केला ना, ते तुला रस्त्यात भेटले. तू काय विचार केला? नको, नको. हे काही असतील चायनीज हे ते तर मला काही संकटात पडेल." तो त्यांना रस्ता विचारत नाही. आणि जातं मग न विचारता पुढे जातात. मग हा म्हणतो, "बघ, तुझ्या मनात शंका आली म्हणून तसंच घडलं. पण तू जर म्हटलं असतं मनात विचार आणून, की आता मला हे गाईड करतील आणि विचारलं असतं, नक्कीच तुला त्यांनी चांगल्या ठिकाणी नेऊन पोहोचवलं असतं." प्रत्येक वेळेला हा त्याचा बरोबर आहे तो सगळ्या सूचना सांगतो आणि आपल्याला शिकायला मिळतं. त्याचं सार असंच आहे, की हे सगळं मी तुम्हाला सांगतच असते. त्यामुळं इतकं काही हे सगळं वाचत बसण्याची गरज नाही. मी सांगतच आहे. फक्त हे प्रूफ्स आहेत. त्यावेळेला तो म्हणतो, "तुझ्या विचारांनी हे घडवलं. तुझ्या विचारांनी हे आणलं. तू रिव्हर्स विचार केला असता तर रिव्हर्स झालं असतं. भले त्यांच्या मनात नसतं. त्यांच्या मनात नसतं, की तुला सांगायचं नाही. पण तुझ्या श्रद्धेने, तुझ्या एनर्जीनी त्यांना सांगण्यास भाग पडलं असतं." आणि हे सत्य आहे बरं का तुम्हाला सांगते. म्हणजे समजा साप. साप जर पुढं आला आपल्याला आणि आपण जर भिलो नाही ना, आपण खूप कॉन्फिडंट राहिलो आणि त्याला प्रेमाचे व्हायब्रेशन्स पाठवले ना, तो पण काही करत नाही, आपोआप निघून जातो. ॲक्चुअली आपण जेव्हा भितो ना, तो सुद्धा भिलेला असतो. मग भिऊन तो काही पण करतो. एक तर त्याला काही पाय पडला, हे पडला तर तो करणारच. पण प्रत्येक प्राण्याचं असं आहे. पण आपण भितो ना काही याला, मग आता मी पालीला भीते. मला पालीची भीती वाटते. मग मी आता हे जसं शिकतेय ना, तसं मी ते खूप विचार केला. म्हणजे माझ्या पूर्वजन्मात काही घडलं असेल. आता त्यांनी म्हटले बऱ्याच स्त्रिया पालीला घाबरतात. म्हणजे मला ती असं इरिटेटिंग होते. कुत्र्याला पण मी घाबरते. कारण कुत्रं मला लहानपणी चावलेलंच होतं. मला इंजेक्शन पोटावर घ्यायला लागलेत माहिती का? त्यामुळे ते एक ठीक आहे. पण पालीचं काय? या सगळ्या भीती आपण काढून टाकल्या पाहिजे आणि एकदा मी प्रयोग करू शकले यशस्वी. तुम्हाला सांगते म्हणजे तुम्ही पण आणि इथे हेच म्हटलंय. जसजसे ते पुढे जातात तिथे-तिथे ऑथरला तेच सांगितलं. ऑथर असं आहे. मग एकदा मला पाल दिसली आणि मी हे लक्षात ठेवलं होतं नवीन-नवीन वाचलं होतं, की आपण भिलं नाही तर मग ते काय त्यांची पण रिएक्शन नसते. मी काहीच नाही घाबरले. मी सक्सेस झाले त्यावेळेला आणि ती पण काही नाही गेली पळून-बिळून काही नाही. म्हणजे आपले व्हायब्रेशन त्यांच्यापर्यंत पोहोचतात. आणि आपण घाबरलो. झुरळाला घाबरणारे कित्येक लोक आहेत, की लगेच झुरळ जातच जात. आपल्याला नुसत्या मनात आलं त्याला मारू मुंगीला, झुरळाला, की फस्कन त्यांच्या स्पीड वाढतात. तुम्ही बघा ना तर हेच सगळं इथे म्हटलंय. तुम्ही करून बघा. यू हॅव मच अँगर तो म्हणतो अँड यू डोंट यूज युअर एनर्जी व्हेरी वेल. तुझी ऊर्जा तू वापरत नाही. In Peru, the eighth insight had described a method of uplifting others by focusing on their faces in a particular way. आता इथे हा मंत्र आहे, जो मी शिवसरोदयमध्ये वेगळा रोल दिला. आता पेरूमध्ये 11वा इन्साइट जो आहे, तिथे त्यांनी असं म्हटलंय, की तुम्ही दुसऱ्यांची एनर्जी वाढवू शकता. दुसऱ्यांच्या चेहऱ्याकडं बघायचं. पर्टिक्युलर वेनी दुसऱ्यांच्या चेहऱ्याकडे बघायचं, त्याची एनर्जी वाढते. हे म्हटलेलं आहे. पुढचा जरी घाबरला तरी तुम्ही त्याला एनर्जी देऊ शकता. इन पर्टिक्युलर फोकसिंग वे. शंबाला वॉज द मिथिकल कम्युनिटी ऑफ तिबेटियन बुद्धिस्ट. आता आपण हे बुद्धिस्ट, तिबेटियन हे सगळं मी तुम्हाला सांगितलं. मिथिकल आहे. म्हणजे पौराणिक आहे ना, आपल्या पौराणिक ग्रंथांमध्ये पण लिहिलेलं आहे. इट्स अ मिथ ऑर व्हॉट? मिथिकल आहे. मिथ आहे म्हणजे ऍक्च्युअल प्लेस नाहीये. आता ते फ्लाईटनी ल्हासाला चालले हां. whose ancient writing described it as a holy city of diamonds and golds, filled with adepts and lamas, and hidden somewhere in the vast uninhabitable regions of northern Tibet of China. More recently, those most Buddhists seem to speak of Shambhala merely in symbolic terms, as representing a spiritual state of mind, not a real location. बघा इथे म्हटले स्पिरिच्युअल स्टेट ऑफ माइंड. शंभाला इज अ स्पिरिच्युअल स्टेट ऑफ माइंड. आपण हायर एनर्जीत गेलो की आपण शंभालात पोचतो. इट्स अ स्पिरिच्युअल स्टेट ऑफ माइंड.
आय रीच ओव्हर अँड पुल्ड अ ट्रॅव्हल ब्राउचर ऑफ तिबेट फ्रॉम द पाउच. आता त्या हॉटेलमधनं त्यांनी ट्रॅव्हल ब्राउचर वगैरे काढलं. अपरंटली देर आर ओनली 2 मेजर रूट्स. आता 2 मेजर रूट्स आहेत. हे काय मी घालवणार नाही वेळ. रूट कसे आहेत, काय आहेत, आपल्याला काही वर्णन नको. तुम्हाला इंटरेस्ट असेल तुम्ही वाचू शकता. लासा इज अ 12,000 फीट अबव सी लेवल. यू मस्ट टेक इट इझी फॉर ए व्हाईल. आता हे डोंगराळ हेनी हिली हेनी चाललेले आहेत, प्रवास करतायत. I am convinced we are being allowed into Shambhala, but I must go on ahead. I must go on ahead. It is the utmost importance that you bring our American friend as far as you can. त्याने चिठ्ठी सोडलेली असती त्याच्या मित्राने. त्याला धास्ती असते, मित्र नाही भेटला, मित्र नाही भेटला, काहूरलाय, हा कोण मला दुसराच नेतोय. मग त्याला चिठ्ठी सापडती शेवटी, म्हणजे मिळते. आता दे हेल्प होल्ड एनर्जी अँड विजन फॉर द होल्ड वर्ल्ड. आता बघा, चेंजिंग हाऊ, टेल मी. इन लुक ए डीप ब्रेथ. आय वॉन्टेड टू लेट विल एक्सप्लेन दिस, बट आय गेस नाउ आय मस्ट ट्राय. You must understand that Shambhala is the people there live human beings born into this holy place, but they are a higher evolutionary state. They help hold energy and vision for the whole world. मी म्हटलं ना, सगळ्या जगाची स्पिरिच्युअलिटी कंट्रोल होतीये इथनं शंभालातनं. म्हणजे जे काही आपले सप्तऋषी आहेत, जे कोणी स्पिरिच्युअल मास्टर्स आहेत जगातले, ते सगळे या हायर कॉन्शियसनेस स्टेट लेवल मधनं आपला आध्यात्मिक प्रवास सगळा कंट्रोल करत आहेत. आपल्याला मॉनिटर पुढे न्यायचं हे हे इथे पुस्तकातही तेच म्हटले. आय लुक्ड अवे थिंकिंग अबाउट द 10th इनसाइट. दे आर स्पिरिच्युअल गाईड्स ऑफ सम काइंड. आपण वाचलेले आहेत मागचे. इन वॉज अबाउट टू से समथिंग एल्स वेन ए साऊंड टुवर्ड द स्ट्रीट. आता हे हाय हिल मध्ये चाललेले आहेत. आता पहिलं प्रकरण संपलेलं आहे. द कॉल ऑफ शंभाला. दुसरं ह्याच्यात काहीच नाहीये. कॉल ऑफ शंभाला म्हणजे म्हणजे मियरली हे प्रवास वर्णनच आहे. शंभालाचे एक्सपर्ट्स वगैरे घेतात दाखवायला रस्ता. पोर्टल येतो, मी तुम्हाला सांगितलं ना, त्या जागेवर जावं लागतं. मग तिथून हायर एकदा ऊर्जा मिळाली की हायर कॉन्शियसनेस मध्ये जाता येतं. पण त्या जागेपर्यंत जाणं सुद्धा खूप अवघड आहे. वी आर ए स्पेशल सिक्टियर ऑफ तिबेट, नॉट टिपिकल. फॉर मेनी सेंचुरीज वी हॅव हेल्ड द बिलीफ दॅट शंभाला इज अ रिअल प्लेस. आता या बिलीफ होत्या आधी, आताशी कळलं की रिअल प्लेस नाहीये, तर ती स्पिरिच्युअलची स्टेट आहे. आता कालचक्राचं पण इथे आहे, विच इज डिव्होटेड टू द इंटिग्रेशन ऑफ ऑल रिलिजन्स ट्रूथ. मी तुम्हाला कालचक्राप्रमाणे आधीच सांगून घेतलं सगळं. इथे एक वाक्य आहे. ही वॉज वरीड दॅट हिज अँगर अगेन्स्ट द चायनीज कोलॅप्स्ड हिज एनर्जी. व्हॉट डिड ही मीन दॅट? म्हणजे आता राग एखाद्या व्यक्तीचा आला, त्याला राग आला आणि त्याचीच एनर्जी त्यांनी कमी केली, असं तो त्याच्या बरोबरचा म्हणतो. हेच आपल्या बाबतीत होतं. आपण ज्या वेळेला रागवतो त्यावेळेला आपण हायर ऊर्जा हे करतो, स्पेंड करून टाकतो. रागाने लाल होतो, आपला श्वासाचा रेट वाढतो, मग आपली ऊर्जा कमी होऊन जाते. म्हणजे कोणावरही रागवलं तर आपल्यालाच इफेक्ट येतो, ऊर्जा तर कमी होतेच, पण सगळ्या वाईट व्हायब्रेशन आपल्यावर काम करतात. आपण कोणाबद्दल वाईट बोललो की आपलंच त्याला तोटा होतो. कुड आय से यू अबाउट माय फ्रेंड विल्सन जेम्स? आय फायनली इन्क्वायर्ड, डू यू नो वेअर इज? तर विल्सन कुठे, विल्सन कुठे, सारखं त्याला त्याच बैचेनी तो आहे. जातोय तर पुढे पुढे जातोय, घाबरून काही मागं वळलेला नाहीये. खूप संकट आली, कोणी कॅप्चर केलं, कोणी पाठलाग केला, पण त्यातून हे पुढं पुढे चाललेले आहेत. पण सारखं त्याला विल का नाही, विल कुठं गेला, विल का नाही मला भेटला, काय मला हे सगळं ट्रॅजेडी पाठवलंय म्हणून अजून ट्रॅजेडी पुढे ओढवतो. अजून सपोर्ट मिळत नाही, अजून पाठलाग करणारे मिळतात. हे सगळं याच्यात आहे. वे ऑफ बिईंग अँड लिव्हिंग. शंभाला डज रिप्रेझेंट ए वे ऑफ बिईंग अँड लिव्हिंग. शंभाला काही जीवनाचं रहस्य आहे काय, कसं जीवन जगायचंय, तर हे चर्चा आहे. अँड ऍक्च्युअल लोकेशन वेअर रिअल पीपल हॅव अचिव्ड दिस वे ऑफ बिईंग इन द कम्युनिटी विथ इच अदर. त्यांनी तिथे हायर लेवलला असल्यामुळे त्यांना ते सगळं ऊर्जेचे रूल्स माहिती आहेत, ते तिथे तसंच जगत आहेत.
आता इथे म्हणतो द टाइम वेन द वे ऑफ शंबाला शल बी नोन इन द वर्ल्ड इज व्हेरी क्लोज. मी तुम्हाला सांगू का, आता इथे द वे ऑफ शंबाला विल बी नोन टू द वर्ल्ड व्हेरी सून असं म्हटलंय. शंबालामध्ये एनर्जी प्रिन्सिपल्स जाणून लोक ते आहेत. एनर्जीचे देवाणघेवाण नुसते बघून होतात, विचारांनी होतात, इंटेन्शननी होतात. आणि द वे ऑफ शंभरला विल बी नोन टू द वर्ल्ड, याचा अर्थ आपण जे म्हणतोय ना सुवर्णयुगात जाणार, आपण सगळे शंभरलाच जाणार आहे दुसऱ्या भाषेत. आणि ते पुस्तकातलं मी तुम्हाला वाक्य सांगितलं की ज्यावेळेला युद्ध होईल हे होईल त्यावेळेला शंभाला चा राजा राज्य करेल, म्हणजे आपण सगळे शंभालात असणार आहे आणि तो कोणी राज्य करणार आहे. याचा अर्थ आपण या सगळ्या कॉन्शियसनेसला चाललोय, म्हणून द शंभाला द वे ऑफ लिव्हिंग इन शंभाला विल बी नोन टू द वर्ल्ड. हे रहस्य आहे. म्हणजे हे मला इथे पुस्तकातनं कळलं, कारण माझी पण खूप इच्छा आहे शंभाला शंभाला. तर हे आपण शंभालातच चाललोय सगळे. द लिजंड से, म्हणजे हे ते घेतलं ना तुम्हाला सुरुवातीला सांगितलं शंभाला, त्यावरून ते कळलं. द लिजंड से द लामा वेंट ऑन दॅट इन शंभाला each generation has a certain destiny that publicly known and talk about. The same is true in human cultures outside of Shambhala. Sometimes great strength and clarity can be gained by looking at the courage and intent of the generation that came before us. म्हणजे लहान मुलं आपल्याकडे येतात, आपण त्यांची करेज बघतो, यंग मुलं बघतो, त्यांचं धाडस बघतो. हे शंभालामध्ये सुद्धा असंच आहे, एकमेक जनरेशन बघून त्यांचं बघून शिकतो. मी म्हटलं ना नुसतं बघून एनर्जी कळते, बदलता येते, तेच आहे. यू मस्ट अंडरस्टँड दॅट इनसाइड यू इज अ ग्रेट पॉवर दॅट कॅन बी कल्टिव्हेटेड अँड एक्सटेंडेड, अ मेंटल एनर्जी दॅट हॅज ऑलवेज बीन कॉल्ड प्रेयर. परत तेच स्वतःमध्ये जी स्ट्रेंथ आहे ती एक्सटेंड करता येते प्रेयरनी. प्रेयर म्हणजे अफर्मेशन्स. इथे प्रेयर म्हणजे प्रेयर नाही म्हटलंय. यू आर टॉकिंग अबाउट ए कॉन्स्टंट प्रेयर फील्ड. प्रेयरनी काय होतं, प्रेयरनी आपल्या आजूबाजूला पूर्ण फील्ड तयार होतं. जसं आपण मंत्रानी म्हणतो तसंच हे अफर्मेशन्सनी होतं. एव्हरीथिंग वी एक्सपेक्ट गुड और बॅड, कॉन्शियस और अनकॉन्शियस, वी आर हेल्पिंग टू ब्रिंग इन टू बिंग. जो काही आपण विचार करतोय, चांगला असू देत वाईट असू देत, त्याच्यामुळे नुसतं विचार नाही होत, फील्ड एक क्रिएट करतो आपण आपल्या भोवती. Our prayer is an energy or power that emanates out from us in all direction. आता ज्यावेळेला अफर्मेशन्स म्हणतो ते असे एक्सपांड होतात आपल्यापासून बाजूला. In most people who think in ordinary ways, this power is very weak and contradictory. But in others who seem to achieve a lot in life and who are very creative and successful, this field of energy is strong. बघा, म्हणजे ज्या कोणाच्या इच्छा स्ट्रॉंग आहेत किंवा आता ज्यांचं सीम टू अचीव, जे काही अचीव करायचंय पॉझिटिव्ह मध्ये, हे पाहिजे ते पाहिजे, त्यांचं नक्कीच फील्ड स्ट्रॉंग होत जातं. म्हणजे तो जो फ्रिक्वेन्सीचा स्केल आहे ना, फ्रिक्वेन्सीचा स्केल तो नेहमी लक्षात ठेवा. त्या फ्रिक्वेन्सीच्या स्केलला हायर हायर एनर्जी कुठं आहेत बघा. This field of energy is strong, although it is still usually unconscious. Most of those in this group have a strong field because they grew up in the environment where they learn to expect success or more or less take it for granted. आता ही ग्रुप मध्ये पण तशीच एनर्जी तयार होते. ग्रुप मधले जसे लोक असतात तशीच ती तयार होते. आणि या ग्रुप बद्दल त्यांनी सांगितले, मोस्ट ऑफ दोज इन दिस ग्रुप हॅव अ स्ट्रॉंग फील्ड. म्हणून हे ग्रुप एनर्जी फार महत्वाची. एखादा वाईट असेल त्यांच्यामुळे 10, 15, 20 जणांना फटके बसतात. दे हॅड अ स्ट्रॉंग रोल मॉडेल्स whom they emulated, but the legends say that soon all people will learn about this power and understand that our ability to use this energy can be strengthened and extended. ही एनर्जी एकदा कळली की त्याची ॲबिलिटी जी एक्सटेंड करायची आणि स्ट्रेंथन स्ट्रॉंग करायची, हे सगळं लोक हळूहळू शिकणार आहेत. आय हॅव टोल्ड यू दिस टू एक्सप्लेन हाऊ टू आन्सर द कॉल ऑफ शंबाला. To find this holy place, you must systematically extend your energy until you emit enough creative strength to go there. आता ह्याला शंभालाच जायचंय आणि ह्याच्या नुसत्या नाना शंका चालल्यात, म्हणून तो दुसरा म्हणतो, अरे तुला शंभालाच जायचंय ना, तू एनर्जी फील्ड तुझं स्ट्रॉंग कर ना, शंभालात पोहोचल्याचं बघ ना.
शंभाला गेलाय बघ ना, इगरली शंभाला बघ ना. हा सगळं शिकवतोय त्याला. द प्रोसिजर फॉर डुईंग दिस इज सेट फोर्थ इन द लिजंड्स अँड इन्व्हॉल्व्स 3 इम्पॉर्टंट स्टेप्स. There is also a fourth step, but it is known in its completeness only to those in Shambhala. That is why finding Shambhala is so difficult. 4 स्टेप्स आहेत म्हणतो आणि चौथी स्टेप शंभालाच कळणार आहे असं तो म्हणतो, म्हणून अवघड जातं शंभालाला फाइंड आउट करणं. One successfully extends one's energy those the first 3 steps. One must have help in order to actually find the way to Shambhala. द डाकिनी मस्ट ओपन द गेटवे. आता डाकिनी इथे निगेटिव्ह ऊर्जा असते, तिने गेटवे ओपन केला पाहिजे. 3 स्टेप आपल्याला वापरता येऊ शकतात, चौथी तिथे गेल्याशिवाय वापरताच येत नाही. या 4 स्टेप आहेत एनर्जी एक्सटेन्शनच्या पोहोचण्याच्या, हे सगळं तो म्हणतो तिथे. आता हे बघा, कुठलीही पॉझिटिव्ह ऊर्जा असेल तिथे निगेटिव्ह ऊर्जा असतेच असते. आपण कोणाला ट्यून होतो ते महत्वाचं. Ian was educated in the England and is very familiar with Western ways. He is to be your guide, although he is very reluctant, as you have no doubt seen. This is only because he does not want to let anyone down. He will be your guide and take you as far as you can go. आता तो दुसरा गाईड त्याला देतो पुढच्या. अपोजिंग देम विथ द फोर्स इज इम्पॉसिबल. डेमोक्रेसी, आता हे जे पॉलिटिकल आहे. We must use the power of our vision and expectations that flow out from us as a constant prayer. This power is stronger than anyone now knows, and we must master it and begin to use it before it is too late. There are signs that something is changing in Shambhala. It is opening, shifting. The Lama was looking at me. Lama people वगैरे तिथे असतात. Our legends say that there are several gateways into Shambhala. One in the eastern Himalayas in India, one to northwest on the border of China, and one in the far north in Russia. The signs will guide you to the right one. When all seems lost, look for the Dakini. आता तिला सुद्धा कॉल करून तू मार्गदर्शन मिळवू शकतो. जस्ट रिमेंबर दॅट बिफोर यू कॅन फाइंड शंभाला, यू मस्ट फर्स्ट एक्सटेंड द लेवल ऑफ एनर्जी that emanates from you and goes out into the world. You cannot have success until you do. You must master the force of your expectation. आता इथे जे हे जे आहे ना एनर्जी एक्सचेंज करण्याचं, तो त्याला म्हणतो तू हे सगळं प्राधान्य मिळवलंच पाहिजे. तुझी एनर्जी एक्सटेंड करायची, एनर्जी एक्सटेंड करायची, तर तुला पोहोचता येईल तिथे, नाही तर नाही. म्हणूनच हायर कॉन्शियसनेस, हायर ऊर्जेतले शंभाला जाऊ शकतात. हायर चैतन्याचे, हायर स्पिरिच्युअल मास्टर्स आपल्यासारखे नाही जाऊ शकत, कारण आपल्याला हे अजून खूप बदलवलं पाहिजे ना आपली चेतना, आपली ऊर्जा. तर इथे सुद्धा तेच आहे की बाबा तिथे एक्सपेरिमेंट आहेत, आपण करतो तसेच. उलट आपल्याला खूप डिटेल माहितीये, मी तुम्हाला खूप डिटेल सगळं सांगितलंय. आता इथे पुढं पुढं झाडांचं सुद्धा आहे, ते मी शिवसर्वोदय शास्त्राच्या वेळेला लोकांना दिलं की हे तुम्ही करून बघा, पण फक्त एकाच व्यक्तीने करून मला रिपोर्ट दिलाय. बाकीच्यांनी अजून कोणी रिपोर्ट दिला नाही. कारण कसं आहे, काय मी सांगते, मी लगेच वाचलेलं सांगते, पण ते कोणी करत नाही. इथे जे टेक्निक दिलंय ते मी सांगितलंय, पण एकाच मॅडमचा मला रिझल्ट आलाय. बाकीच्या किती 11 व 17 जणींपैकी एकीने दिलंय बघा. म्हणजे तर हे मी तुम्हाला सांगणारच आहे, पुढचे पुढचे टेक्निक पुस्तकातले ते करायचेच आहेत आपल्याला, निसर्गातलेच आहे. तर चला आता आपण ध्यान करूयात. कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा. शंका आहे का?